एकत्र प्रार्थना केल्याने आपले नातेसंबंध कसे मजबूत होतात? एकमेकांना आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून तुम्ही निरोगी व्हाल. जेम्स 5:16 मध्ये असं म्हटलंय. तुम्ही कधी इतर लोकांसोबत प्रार्थना करता का? त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो का? तुम्ही ज्यांच्या सोबत संभाषण करत आहात त्यांच्याशी प्रार्थना करून जेव्हा ते तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही प्रार्थनेच्या विनंतीला प्रतिसाद देऊ शकता. तात्काळ प्रार्थना दुसऱ्या व्यक्तीला पवित्र संभाषणात आमंत्रित करते, त्यांच्या जीवनात प्रोत्साहन मिळते. तुम्हाला माहिती आहे का की या सामायिक प्रार्थना, एकत्र प्रार्थना करत असलेल्या लोकांमध्ये एक नातं निर्माण होतं. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या मित्रासोबत किंवा नुकत्याच भेटलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत प्रार्थना करता तेव्हा तुम्ही आपल्या विचारांबद्दल देवाशी संभाषण करण्यासाठी एकमेकांना आमंत्रित करत आहात. आणि भावना, खरं तर या सगळ्यात काही प्रमाणात असुरक्षितता आहे. आणि देवाशी सातत्यपूर्ण संभाषण आपल्याला त्याच्या जवळ आणते आणि आपल्या मित्रांसोबत सातत्यपूर्ण प्रार्थना वास्तविकपणे त्यांच्या जीवनात काय महत्वाचं आहे याची जाणीव करून देते. तुम्हाला माहितीये, लूक 11:5-10 मध्ये येशू सातत्याने प्रार्थनेबद्दल बोलत होता आणि तो म्हणाला की हे मध्यरात्री तुमच्या मित्राच्या घराचे दार ठोकण्यासारखे आहे, जोपर्यंत ते उठत नाहीत आणि तुम्हाला काय हवे ते पाहत नाहीत. तुम्हाला मदत मिळेपर्यंत आम्ही ते चालू ठेवतो. देवाने आपल्या मित्रांना पाठवायला निवडलेल्या मदतीचा आपण भाग असू शकतो, कारण त्यांना आवश्यक असलेल्या मदतीची आपल्याला अधिक जाणीव आहे. पुढच्या वेळी एखाद्या मित्राने तुम्हाला मेसेज पाठवला किंवा कॉल केला, मी दुःखी आहे, मी भारावून गेलोय असे सांगून, तुम्हाला माहितीये तुम्ही प्रार्थना करू शकता. आणि मग फक्त साधी प्रार्थना करा. म्हणा, येशू, कृपया माझ्या मित्राच्या दुःखात त्याला सांत्वना दे. मी त्याच्यावर प्रेम करतो, पण तू त्याच्यावर माझ्याहून अधिक प्रेम करतोस. एकत्र प्रार्थना करून आपण आपल्यामध्ये देवाची उपस्थिती जाणवतो आणि एकमेकांना त्याचे सत्य, त्याची आशा आणि येशूद्वारे मिळालेल्या सांत्वनाची आठवण करून देतो. जसजसे आपण एकमेकांसोबत प्रार्थनेत देवाच्या जवळ येतो तसतसे आपण शक्य तितक्या खोलवर एकमेकांच्या जवळ जातो. तुम्ही आज एखाद्या गरजू व्यक्तीसोबत थांबून प्रार्थना करण्यास तयार आहात का? जा आणि त्या व्यक्तीला शोधा आणि देव तुमचा अद्भुत प्रकारे उपयोग करेल आणि त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देईल. देव तुमचं भलं करो.